सर नमस्कार. शेतकरी बंधुवाचं या खरीप हंगामामध्ये मी स्वागत करतो. जे आता जून महिना चालू आहे, या जून महिन्यामध्ये जे बी बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याची कोणी शेतकरी पेरणीची घाई करू नये. एकतर नम्र विनंती, पाणी पडलेले नाही, 100 mm पाणी पडल्याशिवाय पेरणी करू नये. त्याच्यानंतर सोयाबीनचे बियाणे थोडं नाजूक असते, बॅगमधून एक 100 दाणे काढायची खालून आणि त्याला चेक करूनच 70% जर्मिनेशन असेल तर पेरणी करायची. समजा जर्मिनेशन मध्ये काय दिसत येते की बाबा जर्मिनेशन कमी येते तर ते पूर्ण बॅग सीलबंद बॅग आम्हाला परत करायची आमच्या दुकानदाराला, काहीही प्रॉब्लेम नाही. एक आपल्याला आव्हान करतो शेतकरी बंधूंना, क्योंकि तुमचं वर्षभराचं काम आहे आणि ते बॅग घेतल्यानंतर ते नुकसान मग नाही निघालं, मग कंप्लेन, मग नंतरचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून यावर्षी आपल्याला माहितच आहे माननीय मुख्यमंत्रीजीनं 15 तारीखपर्यंत कोणतीच पेरणी करू नये म्हणून व्हिडिओ टाकण्यात आलेले आहे. कृषी मंत्री यांना माननीय दत्ता भरणेजीनं बी पूर्ण आवाहन केलेलं आहे आणि आमचे नांदेडचे कलेक्टर साहेब, नांदेडचे आमचे यसो, नांदेडचे आमचे ईडीओ साहेब यांनाही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की बाबा कोणतीच असं पेरणी गडबड कोणी करू नये. काही मला माहीत पडलेलं आहे की काही किनवटच्या भागमध्ये कॉटनची पेरणी झालेली आहे, लोहा कंधारमध्ये काही कॉटनची पेरणी झालेली आहे. तर हे नम्र विनंती आहे, हे वर्षभराचं काम आहे. कशी धूप आहे बघा, पाणीचं कुठं दिसून येत नाही. येणारं वर्ष बराबर आपल्याला पूर्ण वर्ष काढायचं आहे, काय वादविवादचा विषय करायचं नाही. आमच्या तुमच्यामध्ये जे संबंध आहे त्याला अजून चांगलं कसं करू शकतो आपण ते काम करण्यामध्ये आमच्या असोसिएशनची भूमिका, माझी स्वतःची भूमिका स्पष्ट हे राहणार आहे. आणि फर्टिलायझरमध्ये जे काही थोडं युरिया DAP मध्ये प्रॉब्लेम आहे तर असं काही आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्या हिशोबानं आता जे साठा आहे ते सर्व दुकानदार आपल्या आपल्या जागेवर जे बी साठा उपलब्ध आहे ते शेतकरीला विक्री सुरू आहे. कुठं काही प्रॉब्लेम येत असेल तर बिलकुल आपण कल्पना द्या. शेतकरी बंधूंना माननीय कलेक्टर साहेबांना कृषी विभागचे टोल फ्री नंबर दिलेले, कंप्लेनचे नंबर दिलेले की कोणी चुकीनं काम करत असेल तर त्याच्यावर कंप्लेन करण्यासाठी. त्यांना असं नाही की कोणते दुकानदार चुकीचं काम करायला आणि त्याला सोडायचं, ते विषय नाही. आपल्याला या सीझनमध्ये इतकं मोठं आज इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामध्ये लोकांना माल पुरवणं, माल लोकांना देणं, हे सीझन चांगलं काढणं हे फार मोठं आपल्या मागं, आमच्या मागं दोन्ही पत्रकार बंधू राहू द्या की आमचे व्यापारी बंधू राहू द्या, आपल्या दोन्हीची व कृषी विभागचं व जे बाकी लोकांचं आपलं फर्ज आहे की या सीझन मध्ये लोकांना कोणत्याही फार्मरला कोणतीही अडचण येऊ नये. याच्यासाठी आम्ही आमचे आव्हान पत्र लेटरमध्ये, पेपरमध्ये न्यूज टाकण्यात आलेली आहे, व्हॉट्सअपवर टाकण्यात आलेली आहे, फेसबुकवर टाकण्यात आलेली आहे की जास्तीत जास्त कंप्लेंट आपली कमीत कमी यावर्षी येऊ, हे आम्ही असं नियोजन करण्यात आलेलं आहे. रेट्समध्ये तर नियंत्रण कंपन्यावर व गव्हर्नमेंटचं असते. कॉटनमध्ये नियंत्रण फिक्स आहे, 901 रुपये कॉटनची बॅगला गव्हर्नमेंटचा निर्णय फिक्स आहे. सोयाबीन व दुसऱ्या इतर कापसामध्ये काही नियंत्रण नाही MRPचं. फर्टिलायझरमध्ये कोणतंच नियंत्रण नाही, खाली युरियामध्ये नियंत्रण आहे. बाकी जे बी कंपन्या आपल्या आपल्या हिशोबानं दर टाकतात, तर त्याच्यामध्ये काही असं प्रॉब्लेमचं वेस नाही. शेतकरीला बी असं काही अडचण नाही. शेतकरीला माल नंबर 1 भेटावं, त्यांना परेशानी होऊ नये, त्यांना जे मागणी आहे तेच माल देण्यात यावे. असं नाही की त्या मागणी एक आहे आणि आमचे लोक एक द्यायला तर असं काही काम नाही. आमचं आव्हान एकच आहे की शेतकरीला मागणी जे राहणार तेच बियाणे, फर्टिलायझर, औषधी आमच्या व्यापाऱ्यानं त्यांना पुरवठा करावे. शेतकरी खरेदी करताना पक्क बिल, नंतर त्याच्यावर बिलावर लॉट नंबर, बॅच नंबर, त्याच्यावर एक्सपायरी डेट, ज्यानं रेट घेतलं तर त्या रेट बरोबर आहे की ते लिहिलेलं बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतरची त्याची कसरत सुरू व्हायला बघा. ते पाहते पण त्याच्यानंतर पाहत नाही. त्याला जेव्हा ते गोदाममधून माल देण्यात येते तेव्हा तेच माल ते देण्यात येते काय ते व्यवस्थितशीर त्याला पाहण्याची गरज आहे. ते लॉट नंबर, ते बॅच नंबर, त्याच्यावर जे MRP आहे तेच MRPचा माल त्यांना देण्यात येते काय, त्यांना ते काळजी घेण्याची गरज आहे. आणि इथून नेताना जर ते फर्टिलायझरच्या पोत्यासोबत सोयाबीनची बॅग ठेवू नये तर जर्मिनेशन कमी होते. आणि तिथं नेल्यानंतर तिथं शेतामध्ये त्यांचे काही रूम असतात, पत्र असतात, काय असतात, त्याच्यामध्ये पाणी पडलं सोयाबीनमध्ये की त्याला बुरसं लागते, ते खराब होऊन जाते. मग ते म्हणतात की ते बियाणं खराब दिलेले आहे. म्हणून त्यांना काळजीपूर्वक त्यांच्या गोदाम त्यांच्या तिथपर्यंत जावं. खरेदी करताना बगर बिलामध्ये माल घेऊ नये. जिथं त्याला विश्वास आहे त्या दुकानात घ्यावे. कोणी शेतामध्ये येऊन विक्री करायला त्याचा माल कोणताच घेऊ नये. बिल, दुकानचं नाव सगळं बघायचं, त्याच्यानंतरच खरेदी करावी अशी आमची असोसिएशनतर्फे, माझ्यातर्फे विनंती. नाही, बियाण्यामध्ये असं काही वाढ भावामध्ये असं काही नाही. सोयाबीनचे भाव नॉर्मली जे असतात, जे 2200-2100 पासून भाव सुरू आहे तर 3500 पर्यंत सोयाबीनची रेट चालू आहे.
कॉटनमध्ये 900 रुपये MRP आहे, पण 850-800 रुपये विक्री सुरू आहे, अंडर कटिंग सुरू आहे. तुवरमध्ये बी ते 200 ते 250 रुपयापर्यंत 300 पर्यंत भाव आहे. आणि मेन फर्टिलायझरमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. फर्टिलायझरमध्ये भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे साठा आहे ते जे प्रमाणात सप्लाय करायचं, पण नांदेडमध्ये व आमच्या महाराष्ट्रामध्ये इतर स्टेटप्रमाणे चांगला सप्लाय माननीय कृषी मंत्री, माननीय आमचे डायरेक्टर साहेब सुनीलजी बोरकर साहेब यांच्या नियंत्रणमध्ये व आमचे सर्व जे एसओ आहे, आमचे मामदारचे विनोद पाटील अध्यक्ष आमचे, हे फार चांगली नियोजन यावर्षी केल्यामुळे आपल्याला दिसत आहे की फार मोठे असं काही वादविवाद तुम्हाला डिस्ट्रिक्टमध्ये दिसून येत नाही. नाहीतर या सीझनमध्ये डिझेलचे प्रॉब्लेम, दुनियाचे प्रॉब्लेम सुरू आहे. तरी आपले कंपनीचे सर्व आम्ही सगळं धन्यवाद व्यक्त करतो. सर्व कंपनीचे फर्टिलायझर राहू द्या, सीड राहू द्या, की चांगलं सप्लाय त्यांना या वर्षी देण्यात आलेले आहे. आणि आता बी सीझन काही संपलेलं नाही. पावसाची वाट बळीराजा पाहत आहे, आम्ही पाहत आहे. बाजारमध्ये पहिलेप्रमाणे आता जे भावामध्ये रेट कमी तुटलेले आहेत, क्योंकि 8 दिवसापासून गिरेक मार्केटमध्ये नाही आणि पाणी पडल्यानंतर एकदमच घाई होणार आहे. तर शेतकऱ्याला नम्र विनंती आहे की आपण काय बियाणे घेतलं नसेल, काय फर्टिलायझर घेतलं नसेल तर लवकरात लवकर खरेदी करावे. एकदम योग्य रेटमध्ये बियाणे आमच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व दुकानामध्ये उपलब्ध आहे. आणि आपल्याला जे लागते तेच बियाणे घ्यावे व जे लागते ते फर्टिलायझर तेच घ्यावे. धन्यवाद.